Indian poet. Here in the present poem, poet explain about the basketful of moonlight. Basketful म्हणजे टोपली भरून. मूनलाइट म्हणजे काय? चंद्राचा प्रकाश. एक टोपली भरून चंद्राचा प्रकाश. आता बघा या कवितेमध्ये काय नेमकं आहे, तर हा जो पोएट आहे तो एका ग्रामीण भागामध्ये खेड्यामध्ये राहणारा मुलगा आहे, छोटासा, द लिटिल बॉय. आणि त्या गावातली बरीचशी लोक ही शहरामध्ये कामानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त जात असायची. मग ते सकाळी जायची आणि संध्याकाळी घराकडे यायची. परंतु संध्याकाळी घराकडे परत येण्यासाठी त्यांना रात्र व्हायची, उशीर व्हायचा. आणि रस्ता हा कसा होता, तर ओबडधोबड होता. आता पक्का रस्ता नव्हता, दगडगोट्यांचा मातीचा असा रस्ता होता. आणि त्यामुळं या लेखकाला, कवीला काळजी वाटायची, कारण त्याचे वडील ही शहरामध्ये जायचे कामानिमित्त. आणि म्हणून त्याला काळजी वाटायची की रात्रीच्या अंधारामध्ये माझे वडील घरी येताना त्यांना एक साप असतील, विंचू असेल, या काही जे काही हे आहे त्याच्यापासून त्यांना धोका होऊ नये, यामुळे त्यांना, त्या मुलाला छोट्या काळजी वाटायची वडिलांची. आणि म्हणून तो परमेश्वराकडे प्रार्थना करतो. ही प्रेयर टू द गॉड. दिस इज द प्रेयर. ही कविता म्हणजे परमेश्वराला केलेली प्रार्थना आहे. द लिटिल बॉय प्रेयर टू द गॉड. हा छोटासा मुलगा देवाकडे प्रार्थना करतोय, हे देवा मला टोपली भरून सूर्य चंद्र प्रकाश दे. Who prayer to the God? Who prayer to the God? तो म्हणजे कोण? प्रेयर म्हणजे प्रार्थना करणे, तो म्हणजे ला. देवाला कोण प्रार्थना करतोय? द पोएट और द लिटिल बॉय. लिटिल बॉय म्हटलं तरी चालतंय. हा, Who prayer to the God? Little boy. Why? का? He demand a basket full of moonlight. काय प्रार्थना करतोय? की मला एक टोपली भरून चंद्राचा प्रकाश द्या. आता पुढे आपण कवितेकडे येऊया. ओ मून, हे चंद्र, गिव्ह मी अ मूनलाइट. चंद्राला तू काय मागतोय? चंद्राचा प्रकाश मागतोय. हे चंद्रा मला थोडासा काय कर, प्रकाश दे. गिव्ह मी मूनलाइट. किती दे? तर बास्केट फुल और 2 बास्केट फुल. एक किंवा 2 टोपली. एक टोपली भरून किंवा 2 टोपली भरून मला काय कर, तुझा प्रकाश दे. What is the demand of little boy to the moon? Moonlight. Yes. Basketful or 2 basketful. What is the demand of little boy to the moon? छोट्या मुलाची चंद्राकडे काय मागणी आहे? यस, पण हे आपल्याला इंग्लिश मध्ये सांगायचं आहे. बास्केट फुल ऑफ मूनलाइट. एक टोपली भरून तुझा प्रकाश मला दे. विथ सीड्स ऑफ मूनलाइट. विथ सीड्स ऑफ मूनलाइट. आणि त्यासोबतच त्या चंद्रप्रकाशाच्या बिया पण दे. सीड्स म्हणजे बिया. टोपली 2 टोपली चंद्रप्रकाश देच दे, पण त्यासोबत काय कर, त्याच्या बिया पण दे मला. त्या पहिल्या 4 ओळीच्या स्टांजामध्ये तो चंद्राकडे टोपली 2 टोपली प्रकाशाची मागणी करतोय आणि त्याच्यासोबतच तो बियांची पण मागणी करतोय. पुढे काय होते बघा. फ्रॉम द सिटी टू माय विलेज.
शहरापासून माझ्या गावापर्यंत. फ्रॉमचा अर्थ आहे पासून. फ्रॉम म्हणजे पासून. कुठून? फ्रॉम सिटी टू माय विलेज. शहरापासून माझ्या गावापर्यंत. ऑन द साइड्स ऑफ द पथ. रस्त्याच्या बाजूला. साइड्स म्हणजे बाजू. पथ म्हणजे रस्ता किंवा मार्ग. रस्त्याच्या दोन्ही बाजूला. साइड्स म्हटले, साइड नाही म्हटलं. साइड्स म्हणजे दोन्ही बाजू. इकडची बाजू आणि इकडची बाजू. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला आय वॉन्ट टू सो. आता सोचा अर्थ आहे लावणे, पेरणे. मला काय करायचे आहे? त्या बिया रस्त्याच्या दोन्ही बाजूला पेरायच्या आहेत, लावायच्या आहेत त्या. मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. छोटा छोटा चंद्राचा प्रकाश. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. होल म्हणजे संपूर्ण. आमचं जे संपूर्ण खेडेगाव आहे ना, ते कामाच्या निमित्ताने, कामासाठी कुठे जात आहे? शहरामध्ये जात आहे. गोज टू द सिटी. गोज म्हणजे जात आहे. कुठे जात आहे? सिटी मध्ये. डेली टू वर्क. कशासाठी जाते? कामानिमित्त. वर्क म्हणजे काम. वाय ऑल विलेज गोज टू द सिटी. कशासाठी सगळं गाव जाते शहरामध्ये? कामाला काय म्हणतात? वर्क. कामाला म्हणतात वर्क. इथे लिहिले की डेली टू वर्क. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. दररोज कामानिमित्ताने, कामासाठी आमचं अख्खं गाव शहरामध्ये जाते. डेली टू वर्क. हे उत्तर असेल त्याचं. इथे आपण प्रश्न तयार केला. वाय होल विलेज गोज टू द सिटी. किंवा असाही प्रश्न तयार होईल. वाय डज द होल विलेज गो टू द सिटी. त्याचं उत्तर एवढंच आहे. मग डेली टू द वर्क. आता पुढे. इट बिकम डार्क ऑन इट्स वे बॅक. आणि मग काय होतंय? शहरामध्येच त्यांना खूप उशीर होतोय, अंधार पडतोय. आणि मग परत गावाकडे येताना, आमच्या खेड्याकडे येताना काय होतंय? बिकम्स डार्क. काळोख पडतोय, अंधार पडतोय. ऑन इट्स वे बॅक. येणाऱ्या परतीच्या मार्गावरती किंवा परतताना काय होतंय? अंधार पडतोय किंवा काळोख पडतोय. ॲज माय विलेज इज क्वाईट फार. आणि माझं खेड काय आहे? थोडंसं लांब आहे शहरापासून. क्वाईट फार. थोडं लांब आहे शहरापासून. फारचा अर्थ आहे दूर, लांब. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. आता द रूटचा अर्थ काय? मार्ग, रस्ता. कसा आहे? टफ. टफ म्हणजे कसा? पहिले टफ आहे म्हणतोय आपण, किंवा टफ फाईट झाली म्हणतो. टफ म्हणजे ओबड-दोबड, कच्चा. रस्ता कसा आहे? हाऊ इज द पथ. कसा आहे रस्ता? काय म्हणतात त्याला? हा, ते उत्तर सांगायचं, मराठी नाही सांगायचं. हाऊ इज द रोड? टफ. हा, द रोड इज टफ. आणि अजून काय बघा? अँड फुल ऑफ. आणि त्या रस्त्यावरती काय आहेत? स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. हॅलो. हा, नमस्कार. बोला की. बर. हा, बर बर बर. हा, बोला की, ऐकतोय. हा, बर ठीक. किती वाजता? बर ठीक आहे. हो हो.
बर ठीक आहे, बर ठीक आहे, ओके. हो, हो. तर बघा, टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. आता या रस्त्यावरती अंधार असल्यामुळं, रस्ता तर खडतर आहेच, पण त्याच रस्त्यावरती काय आहेत? स्नेक्स आहेत. स्नेक्स म्हणजे काय? शाबास. स्कॉर्पियन्स म्हणजे विंचू. स्कॉर्पियन्स म्हणजे काय? विंचू. आणि स्नेक्स म्हणजे साप. आता हे सगळे विषारीच आहेत ना. अंधारात पायात आला किंवा पाय पडला आपला त्याच्यावरती, ते काय चावा म्हणून ताणून चावत नाही, पाठीमागे लागून चावत नाही ते. पण अंधारामध्ये जर चुकून आपला पाय त्याच्यावरती पडला तर तो चावणारच ना. आणि म्हणून काळजी वाटते आपल्या पप्पांची त्या मुलाला, छोट्याशा त्या रायटरला आपल्या पप्पांची काळजी वाटते. आणि काळजीपोटी तो काय म्हणतोय की हे देवा, अशा अंधारामध्ये माझे वडील, माझे पप्पा घरी येतात आणि ह्या सगळ्या अडचणीवरती मात करून त्यांना काय होऊ नये म्हणून मला टोपली भरून चंद्रप्रकाश दे, किंवा 2 टोपली चंद्रप्रकाश दे. पुढे, नायदर बस नॉर कार्ट्स प्लाइज. आता ते प्लाइजचा अर्थ दिला बघा, ट्रॅव्हल रेग्युलरली ओव्हर अ रूट. आता त्या मार्गावरती दैनंदिन प्रवास करण्याकरिता ना तिथे बसची सोय आहे, ना कार्टची म्हणजे बैलगाडीची पण सोय आहे. कार्ट म्हणजे गाडी, बैलगाडी म्हणा, थोडक्यात टांगा गाडी म्हणा. कार्ट म्हणजे गाडी, मग ती बैलगाडी असू दे, टांगा गाडी असू दे, काही असू दे. ना त्या रस्त्यावरती बस आहे ना गाडी आहे. आता प्लायचा अर्थ आहे ये जा करणे. त्या रस्त्यावरती ना बस ये जा करते ना गाडी ये जा करते. म्हणून काय करावं लागतंय? वेन माय फादर रिटर्न्स होम, जेव्हा माझे वडील घरी येतात, म्हणजे कसे जात असणार आहेत ते? चालतच जात असणार आहे. They went to city and returned to village by paddle. पायीच त्यांचा जो प्रवास असायचा तो प्रवास जाताना आणि येतानाही पायीच. आणि काय म्हणतोय बघा इथे पोएट, वेन माय फादर रिटर्न्स होम, जेव्हा माझे वडील घरी यायचे तेव्हा काय व्हायचं? आय एम अस्लीप, मी गाढ झोपेमध्ये असायचो. अस्लीप म्हणजे गाढ झोपेत, गाढ झोपणे. म्हणजे वडिलांची त्याची भेट व्हायची का? किती दुर्दैव आहे. अनेक ठिकाणी असं घडतंय आजही, रियालिटी आहे ही. आता काही ठिकाणी पुण्यासारख्या, मुंबईसारख्या ठिकाणी नवरा बायको दोघेही कंपनीत काम करत असतात. कधी नाईट ड्युटी असते तर कधी शिफ्ट वाईज काम असते. अशा कामाला जाताना ते दोघं नवरा बायको लेकराला पाळणा घरात ठेवून जातात, कारण ड्युटी दोघांची पण आहे ना. मग अशा वेळेला 8-8, 15-15 दिवस, महिना त्या आईची, वडिलाची, त्या लेकराची भेट होत नाही. सेम तसंच आहे. तो काय म्हणतोय बघा कवी,
जेव्हा माझे वडील शहरातून घरी यायचे तेव्हा मी गाढ झोपेत असायचो, याचा अर्थ त्या दोघांची भेट होत नव्हती. And he go back early in the morning while I am sleeping. जेव्हा सकाळी कामाला जायचे लवकर उठून तेव्हाही मी झोपेतच असायचो. म्हणजे किती दुर्दैवाची गोष्ट आहे आणि ते दुःख आहे त्या लेखकाचं, कवीचं. तो आपली व्यथा मांडतोय देवाकडे की जेव्हा मी झोपायचो तेव्हा ते परत यायचे आणि जेव्हा जागा व्हायच्या अगोदर निघून जायचे. म्हणजे त्यांची आणि त्याची पप्पांची भेट होत नसायची. हे दुःख होतं त्याचं. ओ मून, म्हणून हे चंद्रा, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट ऑन अलोन. मला एक टोपली भरून चंद्राचा तुझा प्रकाश दे, कर्ज म्हणून. लोन म्हणजे कर्ज, उसनं म्हणून दे, कर्ज म्हणून दे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रोड. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रोड. त्या काळोख्या रस्त्यावरती मला काय करायचंय? प्रकाश करायचाय. आता वॉन्टचा अर्थ आहे हवं असणे, पाहिजे असणे. मला त्या अंधाऱ्या रस्त्यावरती प्रकाश करायचाय, प्रकाश निर्माण करायचाय. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. त्याचं कारण असं आहे की माझे वडील लवकर घरी परत येतील मग उजेडाने. आता अंधारात तात्पुरतं चालणार ना माणूस. रस्त्याने उजेड असल्यावर तडातड चालत जातोय, भीती नाही काय. अंधार असल्यावर सावध पावलं टाकत चालतोय माणूस. दगड आहे, विंचू आहेत, साप आहेत म्हणून. रस्त्याला उजेड असल्यावर पटापट चालत येईल ना तो. आणि म्हणून त्याची भोळी अपेक्षा आहे की उजेड दोन्ही बाजूने जर रस्त्याच्या केला तर माझे वडील लवकर घरी येतील आणि त्यांची आणि माझी भेट होईल. That my father returns early. I too want to hear fairy tales. fairy म्हणजे पर्या. मला सुद्धा त्यांच्याकडून पर्यांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत. कारण वडील घरी तर तेव्हा झोपून जातो. म्हणून तो काय म्हणते, वडिलांकडून मला पर्यांच्या गोष्टी ऐकायच्या. What did he want to listen? काय ऐकायचं म्हणतोय तो? वडिलांकडून काय ऐकायचं म्हणतोय? त्याला काय म्हणतात पर्यांना? इथे दिलंय की बाबा फेरी. काय काय झालं? टेल्स. टेल्स म्हणजे गोष्ट. काय ऐकायचंय? पर्यांच्या गोष्टी ऐकायच्यात त्याला. अँड स्टोरीज फ्रॉम हिम. आणि काही कथा ऐकायच्या आहेत. स्टोरीज म्हणजे कथा. ओ मून, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून. ती वरच कोणाला हां काय झालंय? ती वरच्या डोळ्याला. गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट. I want to sow seed of moon on the sides of the path. देवा, मला टोपली भरून तुझ्या चंद्राच्या बिया मला त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी लावायच्या आहेत. अशा प्रकारे सुनील शर्मा यांनी ट्रान्सलेट केलेली फ्रॉम डोगरी मधून ही ट्रान्सलेट केलेली कविता आहे. एका छोट्या मुलाने परमेश्वराकडे, देवाकडे केलेली प्रार्थना. आता इथे बघा प्रश्न आलेले आहेत काय त्याला. इथे बघा, व्हॉट डज द पोएट विश टू गेट फ्रॉम द मून अँड व्हाय. आता याचा अर्थ बघा. व्हॉट डज द पोएट, अरे काय झालं? व्हॉट डज द पोएट विश. विश म्हणजे आता विशचा अर्थ इच्छा किंवा मागणी. काय इच्छा आहे त्या कवीची? टू गेट फ्रॉम द मून. कवीकडून काय घेण्याची इच्छा आहे त्याची? करेक्ट, बास्केट फुल ऑफ. का? कशासाठी? बास्केट फुल ऑफ मूनलाइट घ्यायचं आहे का? नो, सीड्स ऑफ मूनलाइट.
काय घ्यायचंय त्याला चंद्राकडून आणि ही वॉन्ट टू सो काय घ्यायचंय ही वॉन्ट टू सो कुठे करायचंय साइड्स ऑफ द पथ कुठे त्याला ते पेरायचे आहेत तर साइड्स ऑफ द पथ काय घ्यायचे तर दोन्ही बाजूला पेरण्यासाठी काय घ्यायचंय बास्केट फुल ऑफ सीड्स सीड्स ऑफ मूनलाइट कुठे गेलं सीड्स ऑफ मूनलाइट हे उत्तर आहे त्याचं काय काय आता म्हणत नाही हा गोल त्याला टेक बघा आता तिथे पेन्सिल दिसते ती कुठं तिथे हे हां ते बघा काय पाहिजे तो विच बास्केट फुल ऑफ सीड्स ऑफ मूनलाइट कशासाठी पाहिजे तर सो टू द बोथ साइड ऑफ पथ कुठे गेलं ते उत्तर म्हणजे बाकीचं वायचं उत्तर इथं आलं बघा सो सीड्स ऑफ मूनलाइट ही वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मूनलाइट साइड्स ऑफ पथ हां इथे आलं हे तर आलं इथं पण आहे ऑन द साइड्स ऑफ पथ सो ही वॉन्ट आता इथं आय आलंय आयचं काय करावं लागेल हे करावं लागेल तुम्हाला त्याबद्दल फक्त लक्षात घ्या ही वॉन्ट टू सो द सीड्स ऑफ मूनलाइट ऑन द साइड्स ऑफ पथ असं उत्तर होईल त्याचं आपल्याला थोडं चेंज करावं लागेल त्याच्यामध्ये आता दुसरा प्रश्न बघा वाय इज द रोड फ्रॉम द सिटी टू द विलेज डेंजरस वाय म्हणजे का इज म्हणजे आहे द रोड फ्रॉम सिटी टू द विलेज शहरापासून खेड्यापर्यंतचा रस्ता धोकादायक आहे कारण बघा द रोड फ्रॉम सिटी टू विलेज इज डेंजरस बिकॉज कारण इथे देऊया कारण इथे दिलंय बघा कारण का डेंजरस आहे हा कुठं आहे ते स्नेक अँड स्कॉर्पियन्स कुठं आहे ते हे बघा द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स दॅट्स वाय द रोड इज टफ एवढंच उत्तर आहे द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स दॅट्स वाय द रोड इज असा आहे रोड डेंजरस आहे पुढे आता हे काय येते क्लास म्हणजे ठरवता वाय डज द पोएट वॉन्ट हिज फादर होम अर्ली आता वाय म्हणजे का डज द पोएट वॉन्ट हिज फादर होम अर्ली वडिलांनी घरी लवकर यावं असं का कवीला वाटतंय बिकॉज ही वॉन्ट टू लिसन द कुठे गेला ही वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम हे उत्तर आहे त्याचं याचं उत्तर आहे आलं लक्षात इथं 1 2 तिसऱ्या प्रश्नाचं आता इथं आईचं काय करावं लागेल तुम्हाला की टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम हे उत्तर येईल तसं आलं लक्षात आता पुढचा शेवटचा प्रश्न काय बघा हाऊ डू यू स्पेंड युअर इव्हनिंग टाइम विथ युअर फॅमिली मेंबर स्वतःचा जनरल प्रश्न आहे तुम्हाला विचारलेला प्रश्न हाऊ म्हणजे कसा डू यू स्पेंड युअर इव्हनिंग टाइम तुमचा रात्रीची वेळ सायंकाळची वेळ तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत कशी घालवता आता तो तुमच्या मनाचा प्रश्न आहे तुम्हाला विचारलं हाऊ डू यू स्पेंड तुम्हाला विचारलं आता कोण कसं घालवते ते त्याने सांगायचं I spend my evening time to chatting with my mother to help mother in kitchen. कोणी आईला किचन मध्ये मदत करण्यात घालवत असेल कोणी पप्पांबरोबर गप्पा मारण्यामध्ये घालवत असेल तर कोणी कसा घालवत असेल तो त्याची त्याने तो उत्तर त्याचं द्यायचं आहे हां चालतं हॅलो लक्षात ओव्हर बंद करायचं की मला येत नाही काय केलं बघ